ऍक्शन प्लॅन तयार करा आणि जेणेकरून मॅनेजमेंटला पण बल मिळेल की पोलीस दलचे प्रतिनिधी खाकीमध्ये येऊन सोबत आपण एज्युकेशनल डिपार्टमेंटचे पण घेऊन जाऊ शकतो. काही कॉलेजेसचे मुलांना काही दुसरा काही अडचण असते त्या संबंधित विभागाला घेऊन जाऊ शकतो. परंतु काही महिन्यात एखादी सेशन जर आपण मुलांची घेतली, मुलांची आणि शिक्षक वर्गांची घेतली, मला वाटते त्यामध्ये शिक्षकांना पण योग्य वाटेल, मुलांमध्ये पण फरक पडतील आणि जे जे काही विषय, जे जे काही अपेक्षा आहे पोलीस दलाची ती पण पूर्ण करण्यामध्ये फायदा होईल. मला शिक्षक वर्गांची विनंती राहील की आपण आमचे प्रभारी अधिकाऱ्यांसोबत संपर्क करा. आम्ही एक टार्गेट ठेवलेले आहे की पुढचे 2 महिन्यामध्ये आम्ही सर्व स्कूल्स आणि कॉलेजेस कव्हर करू, एज्युकेशनल अवेअरनेस कॅम्पेन घेऊ, त्यामध्ये विमेन्स सेफ्टी, त्यामध्ये सायबर अवेअरनेस आणि त्यामध्ये ड्रग अँटी ड्रग कॅम्पेन. हे आमचे प्रभारी अधिकारी 100% स्कूल्सला हे कव्हर करतील पुढचे 1 महिन्यात. अशी प्रकारची टार्गेट आम्ही आमच्या अधिकारीला दिलेली आहे. आपण योग्य प्रतिसाद त्यामध्ये देतील असा मला पूर्ण विश्वास आहे. सायबर सेफ्टी बद्दलचे वेगवेगळे विषयावर इथे प्रेझेंटेशन पण झाली. आपल्याला आम्ही एवढेच सांगतो की सायबर सिक्युरिटी आणि सायबर क्राईम एक महत्त्वाचे विषय बनलेले आहे. लोकांची मोठ्या प्रमाणात त्यामध्ये आर्थिक नुकसान होत आहे. पुणे शहर पोलीस दल आणि शासन यांनी वेगवेगळे नवीन टेक्नॉलॉजीचे वापर करून लोकांचे ग्रीवांसेस कसे उत्तम पद्धतीने आणि क्विक पद्धतीने रिझॉल्व्ह करता येईल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ज्यावेळी आमचे पोलीस अधिकारी आपल्याकडे जातील त्याबद्दल आपल्याला आणखी विस्तृतरित्याने त्याबद्दल अवेअरनेस कॅम्पेन करून घेते. परंतु सायबर आणि सोशल मीडियाचे विषयावर एक गोष्टी नक्कीच आम्हाला सांगावी अशा वाटते की आपल्याकडे महिला गर्ल स्टुडंट्स असते, त्यांच्या आणि मेल स्टुडंट्सला पण एक सांगणे अत्यंत गरजेचे आहे की सोशल मीडिया डिजिटल युग आहे, टेक्नॉलॉजीचे युग आहे. सगळ्यांनी मोबाईल वापर करावी, सगळ्यांनी टेक्नॉलॉजीचे वापर करावी, यामध्ये काही अडचण नाही. परंतु सोशल मीडियावर इंटरॅक्ट करताना सगळ्यांना, मुलींना विशेष करून एक लक्ष्मण रेखा असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून पुढचे काळात त्यांनी त्यांचे या पोस्टामुळे कोणी त्यांना ब्लॅकमेल करणार, कोणी त्यांचे कृत्यामुळे त्यांना किंवा त्यांचे नातेवाईकांना एम्बॅरेसमेंट होईल किंवा ते काही क्राईमचे बळी पडतील, अशा प्रकारचे कृत्य कोणी करू नये. अशा प्रकारचे प्रबोधन महिला गर्ल स्टुडंट्स मध्ये आणि पुरुष स्टुडंट्स मध्ये एक प्रबोधन की तुम्हाला महिलांची डिग्निटी एक समाजाची, एक कायद्याची, एक नियमाची मुख्य केंद्र बिंदू आहे. तुमचे कोणताही कृत्यामुळे तुमचे गर्ल स्टुडंट्सचे प्रतिष्ठावर किंवा त्यांचे डिग्निटीवर विपरीत परिणाम होता कामा नये. हे जबाबदारी ठेवणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्याबद्दल पण शिक्षक वर्गांचे अत्यंत महत्त्वाची रोल आहे. कारण आमची धारणा क्लिअर आहे की जर प्रिन्सिपल्स आणि मॅनेजमेंट आणि टीचर्स यांनी या गोष्टीवर थोडीशी प्रायोरिटी दिली तर आपले स्टुडंट्स मध्ये 99% लोक आपले मानतील. कारण ते आपल्याला देवासारखे पूजा करतात, म्हणून आपले म्हणणं ते नक्कीच ऐकणार आहे. 1% लोक आहेत जे आपले ऐकत नसतील. आमचे ठाणेदारांचे त्यांचे मन परिवर्तनसाठी मदत घ्या आणि जर त्यांचे मन परिवर्तन बोलून होत नसतील तर आम्ही कायद्याचे दणका अशा प्रकारचे 1% लोकांना आपण आमचे ताब्यात घ्या. आम्ही त्यांना योग्य मन परिवर्तन करून घेऊ. वाहतुकीचे विषयावर आज अत्यंत एकच गोष्टी मी वाहतुकीच्या विषयावर सांगणार आहे की आपल्याला आपल्या मुलांना आणि आपल्या सगळ्यांना एक गोष्टी लक्षात ठेवावा लागेल की मोटर वाहन कायदा आणि मोटर वाहन नियम सर्वात व्हॉलंटरीली कंप्लाय करण्यासारखे सर्वात इझी लॉ आणि कायदा आहे. ट्रॅफिक सिग्नल आणि त्याचे जे फायदा होतात, उल्लंघन करण्याचे फायदा काय? तुम्ही ट्रॅफिक सिग्नल जंप केला, 10 सेकंड तुम्ही लवकर घरी पोहोचणार. तुम्ही ट्रिपल सीट केला, तुम्ही तुमचे जिंदगी सोबत खिलवाड करत आहे.
ड्रंक अँड ड्राईव्ह करत आहे, मी तर त्यांना सुसाईड अटेम्प्ट टू सुसाईड म्हणतो. तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत आहे, स्वतः मरणार किंवा दुसऱ्याला मरणार, कोणताही परिस्थिती तुम्ही तुमचे आणि कुटुंबाचे नुकसानच करणार आहे. ही वाहतुकीचे नियमाचे व्हॉलेंटरी कंप्लायन्स करून घेण्याची एक जबाबदारी स्कूल्स आणि कॉलेजेसनी घ्यावी. आपल्याकडे पूर्ण जगात ही सर्वांना माहिती आहे की सर्वात ॲक्सिडेंटमध्ये सर्वात मोठी जे ग्रीवस इंजुरी किंवा फॅटॅलिटीचे कारण असते ते हेड इंजुरी असते. आणि हे पण ग्लोबली प्रूव्ड फॅक्ट आहे की हेल्मेट ज्यावेळी आपण घातले त्यावेळी फेटल इंजुरी किंवा ग्रीवस इंजुरी होण्याची प्रॉबेबिलिटी अत्यंत मोठ्या प्रमाणात कमी होते. तरी पण मोठ्या प्रमाणात आता हेल्मेटचे वापर होत नसल्याचे दिसून येते. आता कॉलेजेस आणि स्कूल्स मला सांगावी ज्यामध्ये 18चे प्लस जे सिनियर कॉलेजेस ज्युनियर कॉलेजेस ज्यामध्ये लीगल एज आहे ड्रायव्हिंग रायडिंगचे, आपण मुलांना कॉलेज येण्यासाठी जे हेल्मेटचे शिवाय येते काय आपण बंधन घालू शकत नाही का की त्यांना आतमध्ये पार्किंग आम्ही अलाउ करणार नाही? काय आपण त्यांना आपले सिक्युरिटी एजन्सी किंवा आपली जे काही सुरक्षाचे लोक आहे किंवा व्हॉलेंटियर्स आहे हे काही इन्फोर्स करू शकत नाही का की त्यांना थांबून त्यांना 10 मिनिटं मन परिवर्तन करा की भाऊ उद्या ट्रिपल सीटनी यायचे नाही, उद्या तुम्हाला हेल्मेट घालून यायची आहे? ही काही एक सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक जबाबदारी म्हणजे जर आज युवकला आपण डिसिप्लिन नाही केला आणि आज आपण त्यांना एथिकली करेक्ट मार्गावर आणि मॉरली करेक्ट मार्गावर आणि लीगली करेक्ट मार्गावर चालवण्यासाठी जर आपण त्यांना प्रोत्साहित आणि जर प्रोत्साहित होत नसतील तर दबाव टाकण्यामध्ये जर असमर्थ पडत असतील तर पुढचे काळात अशा युवकांकडून नियम आणि कायदा पालन करायची आणि एक चांगला ह्युमन बीइंग बनतील अशी अपेक्षा ठेवणे किती योग्य आहे याबद्दल आम्हाला आणि आपल्याला सगळ्यांना विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून लहान लहान गोष्टीवर ते खरं ते मुलांना जाऊन आपल्याला सांगावं लागेल की क्लास 4th, 5th, 6th मध्ये जे इडियम प्रोवर्ब शिकवत होते की वेल्थ इज गॉन, नथिंग इज गॉन, इफ हेल्थ इज गॉन, समथिंग इज गॉन, बट इफ कॅरेक्टर इज गॉन, एव्हरीथिंग इज गॉन. ही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळून त्यांना हार्म झाला तर ते परत बिल्ड करण्यासाठी तुम्हाला भरपूर मेहनत करावा लागेल आणि भरपूर अडचणीचे सामना करावा लागेल. ही एक त्या आपण कॉलेजचे मॅनेजमेंट आहे, आपण स्कूलचे शिक्षक आहे, दणकामध्ये त्यांना टॉर्चर करायचे नसते, त्यांना योग्य प्रकारचे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आणि जर अशा प्रकारचे नियंत्रण म्हणजे ओरा असायला पाहिजे की आपण मार्गावर चालले पाहिजे की एक शेर चालत आहे रस्त्यावर सगळे पद्धतशीर वागायला पाहिजे अशी प्रकारचे एक ओरा आपल्याला कॉलेज आणि स्कूलचे मॅनेजमेंटचे लोकांना क्रिएट करणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून शेवटी उद्देश एकच आहे की जे यूथ आहे, जे आज यंग चिल्ड्रन आहे, जे नवयुवक आज मोठ्या संख्येने 5 लाखाचे वर स्टुडंट आहे, अशा प्रकारची सर्वे इथे पुण्यात झालेली आहे. ती सगळ्यांना विचार करून त्यांना योग्य मार्गावर करता येईल ही बद्दल विचार करावा लागेल. आम्ही आपल्याला कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की ड्रग्स कम्प्लिटली त्यावर 0 टॉलरन्स आहे आणि त्याबद्दल कोणीही मनात शंका की पोलिसांना काही बोलणे फार आसान असते की पोलिसांना सगळे माहिती असते, पोलिसांनी पाहिले तर हे झालं ते झालं. मी आपल्याला सांगतो की एक आज हे मीटिंग घेण्याचे उद्देश एक पॅरलल प्रेशर ग्रुप पाहिजे, एक पॅरलल एक यंत्रणा पाहिजे की जर आमचे 99% लोक इमानदारीने ही सर्व गोष्टी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करत असतील, 1% ब्लॅक शीट आमचे खात्यामध्ये आहे, समाजाचे प्रत्येक घटकमध्ये आहे, परंतु अशा मजबूत प्रेशर ग्रुप एक इकोसिस्टम तयार होणे गरजेचे आहे की आमचे 1% लोकांनी जरी इच्छा त्यांनी योग्य रीत्याने या सर्व गोष्टीची अंमलबजावणी करण्याची इच्छा दाखवत नसतील तर हे जे प्रेशर ग्रुप आहे त्याचे दबावाखाली कमीत कमी ही पूर्ण रेलगाडी पुढे चालतील. आणि आपल्या सगळ्यांना आपल्या ताकदीची जाणीव करून दिलेली आहे. आर्य चाणक्याने म्हटलेलं आहे, शिक्षक कभी सामान्य नहीं होता, प्रलय और निर्माण उसकी गोद में पलते हैं. त्याच्यामुळे आपण निर्माण पाळूयात आपल्या सोबत. आज या ठिकाणी आपण तशी शपथ घेऊयात आणि पुढे जाऊयात आणि आपण सगळे ते कराल अशी माझी खात्री आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण 3 प्रश्न घेणार आहोत.
कुर्सी हो या वर्दी यार, दोनों का है एक विचार। जनता का विश्वास रहे, भारत का सम्मान रहे। कुर्सी हो या वर्दी यार, दोनों का है एक विचार। नाम नहीं काम की पहचान, यही है भारत की शान। सादा कपड़ा साधा रूप, निकला लेकर सेवा धूप। शहर की गलियों का हाल देख रहा था हर सवाल। पीछे आई वर्दीदार, बोली रुकिए मेरे यार। फर्ज मिला जब फर्ज से, सच निकला हर पर्दे से। शिवार स्टूडियो की पुकार, अनसुना नहीं हर किरदार। रविराज दैन की ये नजर, सच पे रखती अपनी नजर। कुर्सी हो या वर्दी यार, दोनों का है एक विचार। जनता का विश्वास रहे,